विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या YouTube चॅनलवर मी सागर हंगे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, खूप लवकर अगदी थोड्याच दिवसात पोलीस भरतीला सुरुवात होत आहे. आपण 4 दिवसापूर्वीच बातमी पाहिली. लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी ही पोलीस भरती सुरू होत आहे. म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये पोलीस भरतीला सुरुवात होईल याची दाट शक्यता आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो, या अनुषंगाने नेमक्या पोलीस विभागामध्ये काय हालचाली सुरू आहेत हेही खूप महत्त्वाचं आहे. मी आज तुम्हाला असे 2 परिपत्रक किंवा 2 पत्र दाखवणार आहे की ज्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो की पोलीस भरतीला किती वेग आलेला आहे. बघा त्या ठिकाणी हे एक पहिलं पत्र आहे विद्यार्थी मित्रांनो. पोलीस आयुक्त कार्यालय ठाणे शहर, ठीक आहे, यांनी अप्पर पोलीस महासंचालक यांना ही माहिती पाठवलेली आहे. काय माहिती आहे तर बघा, आता अप्पर पोलीस महासंचालक यांच्या विभागाकडून किंवा यांच्या कार्यालयाकडून प्रत्येक पोलीस ठाण्याला किंवा प्रत्येक पोलीस अधीक्षक कार्यालयाला आणि प्रत्येक पोलीस आयुक्तालयाला एक पत्र गेलेलं आहे की तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये जे रिक्त पद आहेत त्याची माहिती आम्हाला उपलब्ध करून द्या, जेणेकरून आम्हाला जाहिरात काढता येईल, पद भरता येतील. मग त्या अनुषंगानं ह्या पत्राला उत्तर म्हणून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाने ऑलरेडी माहिती दिली होती की आमच्याकडे 517 पोलीस शिपाई आणि 20 पोलीस शिपाई चालक यांची पद रिक्त आहेत आणि एवढ्या कर्मचाऱ्यांची आम्हाला गरज आहे. मग त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता पुन्हा ह्या पत्रामध्ये सुधारणा केलेली आहे. काय सुधारणा केली? आता त्यांनी परत सांगितलं की आता ह्याच्यामध्ये आम्ही सुधारणा करत आहोत आणि रिक्त पदांची संख्या जी आहे ती आता वाढलेली आहे 48 ने. लक्षात घ्या. म्हणजेच आता पूर्वीचे 517 आणि आता हे 48, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 565 इतकी रिक्त पदांची संख्या झालेली आहे ठाण्यामध्ये. म्हणजेच आता हे पत्र त्यांनी दिलेलं आहे. मग याच्यावर आपल्याला काय लक्षात येतंय की आता भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. असं प्रत्येक शहराकडून किंवा प्रत्येक पोलीस आयुक्तालयाकडून असे पत्र जात आहेत. मग आता विद्यार्थी मित्रांनो, हे एक पत्र होतं. अजून एक पत्र बघा. महाराष्ट्र शासन समादेशक कार्यालय राज्य राखीव पोलीस बल हिंगोली. आता काय म्हटलंय हे विषय काय? जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र व नियुक्ती आदेश सादर करण्याबाबत. आता हा इंटरनल पत्र आहे त्यांचं. फक्त याच्यातून आपल्याला काय समजून घ्यायचंय बघा. उपरोक्त संदर्भीय विषयांवे कळवण्यात येते की या गटाचे आस्थापनेवर आगामी काळात पोलीस भरती आयोजित करण्यात येणार असून सदर पोलीस भरतीपूर्वी गटाचे पोलीस शिपाई या पदाची बिंदू नामावली अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की राज्य राखीव पोलीस बलामध्ये सुद्धा भरती होणार आहे. पोलीस भरती तर आहेच, पण SRPF मध्ये सुद्धा खूप मोठी भरती आहे. आता SRPF ने ही सगळी माहिती जी आहे ती इथे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की 7/1/2024 पर्यंत कळवायची आहे. म्हणजे 7 जानेवारी पर्यंत ही सगळी पदांची माहिती जी आहे ती सुद्धा उपलब्ध करून द्यायची आहे. म्हणजेच आपल्या लक्षात येते की लवकरात लवकर ही सगळी माहिती मागून आणि मग लवकरच फेब्रुवारीमध्ये 100% जाहिरात येणार, म्हणजे येणार. कारण नंतर इलेक्शन आहे आणि पोलीस भरती ही करायचीच आहे. लक्षात घ्या. विधानसभेतही घोषणा झालेली आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे पोलीस भरती 100% होणार. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या अनुषंगाने तुम्हाला योग्य गायडन्स व्हावं यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही रेकॉर्डेड बॅच आहे आणि ही एक लाईव्ह बॅच आपली सुरू झालेली आहे 2 जानेवारी 2024 पासून. तेव्हा पोलीस भरतीला शिकवणारे सर्व शिक्षक तुम्हाला YouTube वरती बघायला भेटतील. इग्नाइट अकॅडमीच्या अत्यंत त्यांच्या विषयात त्या क्षेत्रात ते तज्ञ आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि पोलीस भरतीच्या तुमच्या प्रवासामध्ये इग्नाइट अकॅडमीची तुम्हाला संपूर्ण मदत होईल. विद्यार्थी मित्रांनो, अधिक माहितीसाठी 8888 99 61 16 या नंबरला संपर्क करा. अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी आजच आपलं इग्नाइट अकॅडमीचं YouTube चॅनल आणि त्याच पद्धतीने इग्नाइट अकॅडमीचं आपलं एक नवीन चॅनल आहे इग्नाइट पोलीस भरती अकॅडमी, ते सुद्धा आपण जॉईन करू शकतात. चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.